बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी। केंद्रापाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे। आज रविवार असूनही कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत केंद्राने लागू केलेल्या योजना जशीच्या तशी राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याच बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। तो कॅबिनेटमध्ये मंजूर झाला। राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती। मात्र अद्याप याबाबतचा शासन निर्णय झाला नव्हता। आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 13,45,000 इतकी आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा 7,686 कोटी रुपये इतका आहे। याशिवाय एकूण वेतनावरील खर्च 1,27,544 कोटींच्या घरात आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम नावाची एक नवीन पेन्शनची घोषणा केलेली आहे आणि त्यालाच अनुसरून आजप्रमाणेच पेन्शन योजना लागू करण्याचा केंद्रीय आपल्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जी पेन्शन योजना आणि केंद्रामध्ये लागू केलेली आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10% रक्कम कपात केली जाणार आहे। कर्मचाऱ्यांची 10% आणि सरकारची 14% किंवा आता 18% जे काही करणार आहेत तो सर्व रक्कम सरकार स्वतःकडे ठेवून घेणार आहे। म्हणजे कर्मचाऱ्यांच्या 10% पगारावर सरकार डल्ला मारून 25 वर्ष सेवा झाल्याच्या नंतर 50% पेन्शन देण्याचं आश्वासन सरकार देत आहे। मुळात ह्या सगळ्या बाबी चुकीच्या आहेत। जुन्या पेन्शनमध्ये कुठल्याही प्रकारची कपात न करता कर्मचाऱ्यांना 50% पेन्शन दिली जात होती। त्याचबरोबर जे कर्मचारी 2024 पूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत, 17-18 वर्ष नोकरी करून जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्याच्याबद्दल सरकारने कुठलंही धोरण जाहीर केलेलं नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना 1982-84 ची लागू करा।